आज मुलींच्या आग्रहाखातर मी अंडा करी बनवली होती। मस्त अशी चमचमीत अंडा करी झाली होती आणि खूप छान लागत होती। खायला पण खूप छान लागत होती। नमस्कार मैत्रिणींनो, तर मी अंडा करीसाठी ते वाटण तयार केलं होतं। तर सुकं खोबरं आहे ना, ते छान असं सोनेरी रंगावर होईपर्यंत तेलात भाजून घेतलं। त्यानंतर 2 कांदे मोठे होते त्यामुळे 2 घेतले। हे 2 कांदे मी उभे पातळ चिरून घेतले होते। त्यामध्ये आलं आणि लसूण पण ॲड केला आणि ते चॉकलेटी सोनेरी रंगावर येईपर्यंत छान असे भाजून घेतले। कांदा आणि खोबरं छान भाजला ना की वाटण खूप छान होतं। त्यानंतर वाटण मी मिक्सरला लावून घेतलं आणि ते अंडी जी आहेत ना ती मी उकडून घेतली होती 5 अंडी। त्याची मी आता इथे सालं काढून त्याला असे म्हणजे थोडी थोडी होल करून घेतले अंड्याला, म्हणजे मसाला आतपर्यंत व्यवस्थित भरला जाईल। आणि त्यानंतर इथे मी करीची तयारी करून घेतली। त्यासाठी गॅसवर पातेलं ठेवलं, त्यामध्ये तेल गरम केलं, त्यामध्ये कांदा घातला, टोमॅटो घातला आणि छान असं परतून घेतलं टोमॅटो गळेपर्यंत। आणि त्यानंतर जे सुके मसाले होते त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, धना पावडर, मालवणी मसाला आणि गरम मसाला घालून मस्त असं परतून घेतलं। त्यानंतर जे वाटण मी वाटून घेतलं होतं ते घातलं। ते वाटणसुद्धा मी मस्त असं परतून घेतलं आणि जेवढं आपल्याला रस्सा पाहिजे ना तेवढी मी यामध्ये पाणी घालून घेतलं। इथे मी पाणी जे आहे ना ते गरम घातलं होतं, त्यामुळे मसाल्याला आणि आपल्या करीला छान अशी तरी येते। तर जास्त घट्ट मी रस्सा केला नव्हता, थोडासा पातळच केला होता, कारण भाकरीबरोबर आणि भाताबरोबर दोन्ही बरोबर पण ही करी आम्हाला खायची होती आणि मुलींना अंड्याची करी खूप आवडते, त्यामुळे मी थोडीशी जास्तच बनवली होती। पाणी घालून झाल्यानंतर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली, त्यामध्ये मीठ घातलं आणि छान एक उकळी काढून घेतली। उकळी आल्यानंतर त्यामध्ये जी अंडी होती ती घालून घेतली, मस्त असं ढवळून घेतलं व्यवस्थित। आणि त्यानंतर ही बारीक गॅसवर मी एक 5 मिनटं छान अशी खदखदून उकळू दिली। वरून कोथिंबीर घातली। कोथिंबीर घातल्यावर बघा अंड्याची करी खूप छान दिसते। आणि इथे आपली अंड्याची करी तयार आहे। ही करी तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता आणि अशीच करी तुम्ही सुक्की पण म्हणजे थोडी लपथपी बनवू शकता। तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा। पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये। बाय।